मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे उन्हाचा कडाका कमी होऊन तापमानात घट झाली असली तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। काढणीला आलेल्या पिकांचं आणि फळबागांचं नुकसान होत आहे। अनेक ठिकाणी वीज पडून जीवितहानीच्या घटनाही समोर आल्या। अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतीचं अर्थचक्र कोलमडलं असून बळीराजा संकटात। पुन्हा एकदा जाऊयात छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत सचिन जिरे आहेत। सचिन, मराठवाडा आतापर्यंत दुष्काळासाठी ओळखला जात होता, पण मात्र गेल्या काही काळात अवकाळी पावसामुळे अगदी शेतामध्ये सुद्धा पाण्यात प्रचंड भरलेले असंही पाहायला मिळालं। आत्ताचं चित्र काय आहे? आत्ताचं चित्र जर सांगायचं झालं प्रसन्न सर, तर सध्या जरी मोठ्या प्रमाणात उकाडा होता आणि कालच्या ज्या पावसामुळे थोडंसं काहीतरी शीतलता या ठिकाणी आलेली, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। जर एकंदरीतच राज्याचा जर विचार केला मराठवाड्यासह, तर नांदेडमध्ये जी हळद आहे ती वाळायला टाकलेली होती, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर जालन्यामध्ये कांदा बीज जो असतो त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, कांदा बीजाचं देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। त्याची पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। तर विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यात जवळपास 1389 हेक्टर पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर अमरावतीमध्ये कांदा, तीळ आणि इतर जे भाजीपाले त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याचबरोबर आपण रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये देखील जे आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे, ते देखील चित्र। एकंदरीत जर आपण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं तर जी फळबागं आहे त्याचबरोबर जे उन्हाळी पिकं आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे। आणि मुख्यतः जो गहू काढणीसाठी आलेला असतो, गहू काढून जो ठेवलेला असतो तो गहू देखील भिजले आहे, त्यामुळे गव्हांना कोंब येतात की काय अशा पद्धतीची शक्यता। आता पुन्हा जर पाऊस झाला तर तो गहू पूर्णपणे नासाडी होऊ शकते। त्यामुळे आता कुठेतरी गहू जो काढणी ठेवलेला आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे। हळदीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र कालच्या ज्या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि जो काल नुकसान झालं त्याची आता पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होती आहे। प्रसन्न सचिन, आपण अपेक्षा करूयात की शेवटी प्रार्थनाच करू शकतो आपण, कारण अवकाळी काही आपल्या कोणाच्याच हातात नाहीये। मात्र किमान याची जर का पुरेशी कल्पना आपल्याला आली तर कदाचित शेतकरी या बाबतीत काही काळजी घेऊ शकतात। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे नेहमीचा प्रश्न तो म्हणजे अशा बाबतीत जर का नुकसान झालं तर पीक विम्याचं काय, तो मुद्दा लावून धरायला हवा। धन्यवाद सचिन।